एक गोष्ट सांगणार आहे आणि त्या गोष्टीचं नाव आहे आईचा मोलाचा सल्ला. काय गोष्टीचं नाव आहे? आईचा मोलाचा सल्ला. तर एक सचिन नावाचा मुलगा होता. काय नाव होतं मुलाचं? सचिन. तर सचिन काय करायचा? त्याला जे पैसे कोण पाहुणे वगैरे यायचे त्याला जे पैसे द्यायचे तो त्याच्या आईनं त्याला एक डबा आणून दिला होता पैसे साठवण्याचा. त्या पैसे साठवण्याच्या डब्यात तो पैसे टाकायचा. कोणी जरी पाहुणा आला तरी प्रत्येक वेळी तो पैसे खात नव्हता. तो पैसे काय करायचा? साठवून ठेवायचा. कोण पाहुणा आला दिले पैसे की तो लगेच पटकन त्या गल्ल्यात टाकायचा. म्हणजे गल्ल्यात म्हणजे त्या डब्यात टाकायचा. समजला? तर असे बरेच दिवस चालू होतं, कारण त्याला ही सवय त्याच्या आईनं लावून दिली होती. का? तर लहानपणापासून त्याला बचतीची सवय लागली पाहिजे. म्हणजे बचत करणं, पैसे बचत कसं करायचं याची सवय त्याला लागण्यासाठी आईनंच त्याला ते करायला सांगितलं होतं. आणि त्या पद्धतीनं तो सचिन, लक्ष द्या, सचिन रोज काय करायचा? पैसे त्या गल्ल्यात टाकायचा, म्हणजे त्या डब्यात टाकायचा. तर एके दिवशी काय झालं? अचानक एके दिवशी सचिन आजारी पडला. काय पडला? आजारी पडला. आणि त्यामुळं त्याला शाळेतही जाता येत नव्हतं आणि खेळायलाही घराबाहेर पडता येत नव्हतं. आणि एके दिवशी काय झालं माहिती आहे का? त्याच वेळी दुपारी एक कुल्फीवाला घराच्या समोरून ओरडत चालला होता. कुल्फी घ्या, कुल्फी, कुल्फी घ्या, कुल्फी असं ओरडत तो कुल्फीवाला चालला होता. आणि त्या दिवशी नेमकी सचिनला कुल्फी खाण्याची इच्छा झाली. मनापासून इच्छा झाली. त्याला वाटत होतं कुल्फी खावं, आणि म्हणून त्यानं आईकडून पैसे मागितले कुल्फी खाण्यासाठी. पण आई काय बोलली की सचिन, तू आजारी आहेस, त्याच्यामुळं तू कुल्फी खाऊ नकोस. जर तू कुल्फी खालीस, शिवांश लक्ष दे, जर तू कुल्फी खालीस तर काय होईल? एक तर तुला ताप आलेला आहे, बरोबर आहे, तू आजारी आहेस ना. मग जर तुम्ही कुल्फी खालीस तर तुझा घसा पकडेल, तू आणखी आजारी पडशील. आणि म्हणून आईनं काय त्याला कुल्फी आणायला पैसे दिले नाहीत. पण सचिनला कुल्फी खायचीच होती आणि त्याच्यामुळं त्यानं हळूच तो आपल्या खोलीत गेला आणि जो डब्यामध्ये तो पैसे साठत होता त्याच्यातून त्यानं पैसे घेतले. त्याला मोठी कुल्फी घ्यायची होती आणि म्हणून त्यानं जास्तच पैसे घेतले. साठवलेले जे पैसे होते त्याच्यातून त्यांनी पैसे बाहेर काढले आणि आईचा डोला चुकून तो कुल्फी आणण्यासाठी कुठं गेला? बाहेर गेला. आणि त्यांनी आईला न सांगताच कुल्फी खाल्ली. आता कुल्फी खाल्ल्यामुळं रात्री काय झाला? तो जास्तच आजारी पडला. कारण आधीच आजारी होता आणि कुल्फी थंड असते आणि त्याच्यामुळं ती खाल्ल्यामुळं तो जास्त आजारी पडला. आणि त्याला एवढा ताप भरला ना रात्रीचा. आईनं सहज बघायला गेली, हा अजून उठत का नाही म्हणून बघायला बघतो तर काय, याचं अंग खूपच गरम झालं होतं आणि त्याला कफ झाला होता, घसा दुखायला लागला होता. शिवाय घशाला संसर्ग झाल्यामुळे त्याचा जो ताप होता तो रात्री खूपच वाढला. झोपेत तो कणू लागला. नंतर आईला पुन्हा जाग आली. आईने त्याच्या डोक्याला हात लावून पुन्हा बघितलं तर तिला चटकाच बसला. ती पटकन उठली. घरात तापाचं औषध होतं ते त्याला दिलं आणि रात्रभर त्याच्या कपाळावर गार पाण्याच्या पट्ट्या ठेवू लागली. आणि मग रात्रभर पट्ट्या ठेवूनसुद्धा ताप जात नव्हता. आणि म्हणून शेवटी सकाळी तिनं सचिनला दवाखान्यात घेऊन ती डॉक्टरकडे तिला घेऊन आली. तेव्हा डॉक्टरने त्याला विचारलं सचिनला, तू बाहेरचं काही खाल्लंस का? पण सचिन काहीच बोलला नाही. आणि बाहेरची कुल्फी खाली होती हे आईला माहीत होतं का? माहीत होतं आईला. आणि त्याच्यामुळं
सचिननं आईचा डोला चुकून कुल्फी खाली होती, त्याच्यामुळं त्याला स्वतःलाच लाज वाटली. त्याच्यानंतर सचिनला बरं वाटण्यासाठी 8 दिवस गेले. किती? 8 दिवस तो शाळेत त्याला जाता आलं नाही, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता. त्याच्यामुळे शाळा पण चुकली, मित्रांसोबत खेळता पण आलं नाही. आणि म्हणून लक्षात ठेवायचं, त्याला नंतर पश्चाताप झाला सचिनला की उगाचच आपण आईला न सांगता कुल्फी खायला गेलो. बघा, कुल्फी खाल्ल्यामुळं काय काय झालं, 8 दिवस त्याला हॉस्पिटलमध्ये राहायला लागलं, पैसे खर्च झाले ते वेगळे, त्याची शाळा बुडाली, पुन्हा त्याला मित्रांसोबत खेळतासुद्धा आलं नाही. आणि म्हणून लक्षात ठेवायचं, कधीही आई सांगतं, आई जी आपली सांगते ते ऐकायचं. समजला? आईनं दिलेला सल्ला नेहमी ऐकायचा. आवडली गोष्ट? ओके.